परीक्षाभिमुख अभ्यास म्हणजे काय? सगळ्यात पहिलं टार्गेट बाबा, आठवड्याला किमान एक पेपर सीसॅटचा सोडवणं आजपासून सुरू करा. जीएसचा खूप अभ्यास केलाय, माथा पिटूपिटू अभ्यास सुरू आहे, पण तिकडे जर सीसॅट मध्ये 33% म्हणजे 67 प्लस मार्क पडले नाही तर या अभ्यासाचं करायचं काय? आणि म्हणून हे सगळ्यात महत्वाचं की जीएस पेपर 2 पहिले सेव्ह करा. यामध्ये काय काय तुमचं कॉम्प्रिहेन्शन 50 प्रश्न आलाय, पहिला पॉइंट. दुसरा, डिसिजन मेकिंग 5 प्रश्न आलाय तुम्हाला. अंकगणित आहे 12 प्रश्न, साधारणतः 12-13 कमी जास्त होऊ शकते. रिझनिंग साधारणतः 12 ते 14 प्रश्नांना आहे. याच्यामध्ये तुमचं कॅल्क्युलेशन असं गेलं पाहिजे मित्रांनो की तुमचा स्कोर 70 पार गेला पाहिजे. मग आता हे तुम्ही कल्पना करून थोडी होणार आहे, याचे पेपर सोडवायला घ्या आणि त्यात तुमचं कॅल्क्युलेशन. याच्यात तुम्ही बघा, डिसिजन मेकिंग मध्ये तुम्ही 50 पैकी कितीपर्यंत जाऊ शकता? 20 पर्यंत जाऊ शकता का 25 पर्यंत जाऊ शकता? बरं, डिसिजन मेकिंग मध्ये कितीपर्यंत जाऊ शकता ते बघा. 5 पैकी समजा 3 पर्यंत जाऊ शकता. अंकगणित 12 पैकी किती? असं तुमचं कॅल्क्युलेशन